रेफ्रिजरेशनच्या कामात प्रचंड दाबाखाली असलेला गॅस जराही लीक न होऊ देता सिस्टीम पूर्णपणे सील करणं हे खरं तर एक मोठं आव्हान असतं. आज आपण अशा एका साधनाची माहिती घेणार आहोत जे या महत्त्वपूर्ण प्रक्रियेचा अगदी कणा आहे, पिंच ऑफ टूल. हे टूल दिसायला जरी अगदी साधा वाटत असलं तरी याची अचूकता संपूर्ण सिस्टमचं आयुष्य ठरवत असते. चला तर मग वेळ न घालवता थेट या रंजक विषयात शिरूया. आज आपण एकूण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. आधी पिंच ऑफ टूल्सची थोडक्यात ओळख करून घेऊ. त्यानंतर पारंपरिक फ्लॅट बार आणि राऊंड बार प्रकार बघू. मग आधुनिक पिंच ऑफ प्लायर्सकडे वळू आणि शेवटी प्रत्यक्ष फायनल सीलिंग प्रोसेस कशी होते ते समजून घेऊ. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, पिंच ऑफ टूल्सची ओळख. आपल्याला माहितीच आहे की जेव्हा हर्मेटिक कंप्रेसरमध्ये गॅस भरला जातो तेव्हा तो प्रचंड दाबाखाली असतो. आता हा गॅस गळती न होता आतच रोखून धरायचा असेल तर तिथे पिंच ऑफ टूल कामी येतं. हे टूल चार्जिंग लाईन किंवा ड्रायर फिल्टरच्या तांब्याच्या नळीला इतक्या अचूकपणे दाबून टाकतं की गॅसचा मार्ग अक्षरशः पूर्णपणे बंद होतो. गॅस चार्जिंग आणि टेस्टिंग झाल्यावर सिस्टीम कायमस्वरूपी बंदिस्त करण्यासाठी हे टूल म्हणजे अगदी मस्ट आहे. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया, जिथे आपण फ्लॅट बार प्रकारची माहिती घेणार आहोत. सुरुवातीच्या काळातलं हे टूल बघितलं तर त्याची रचना अगदी आपल्या नेहमीच्या फ्लेरिंग बारसारखीच वाटते. यात 2 मुख्य आयताकृती बार असतात आणि त्यांना एकत्र जोडणारे विंग नट्स असतात. हे डिझाईन पूर्णपणे मॅन्युअल आहे, म्हणजे आपल्या हाताच्या ताकदीवर चालणारं. अनेक दशकांपासून हे साधन टेक्निशियनच्या गळ्यातील ताईत बनलंय आणि आजही ते तितक्याच विश्वासाने वापरलं जातं. याची प्रत्यक्ष कार्यपद्धती खूप इंटरेस्टिंग आहे. यात साधारण 4 इंच लांबीचे 2 फ्लॅट बार्स असतात. कॉपर ट्यूब या 2 बारच्या बरोबर मध्यभागी असलेल्या व्ही आकाराच्या स्लॉटमध्ये अचूकपणे बसवली जाते. या स्लॉटमुळे नळी अजिबात सरकत नाही. त्यानंतर दोन्ही बाजूचे विंग नट्स हळूहळू आणि अगदी समान वेगाने घट्ट केले जातात. इथे हळूहळू हा शब्द खूप महत्त्वाचा आहे बरं का. जर घाई केली आणि एकदम ताकद लावली तर तांब्याची नळी क्रॅक होऊ शकते आणि सगळी मेहनत पाण्यात जाऊ शकते. योग्य आणि समान दाबामुळेच नळी सुरक्षितपणे दबली जाते. आता तिसऱ्या टप्प्यात आपण पाहणार आहोत राऊंड बार प्रकार. पारंपरिक रचनेत थोडासा पण अत्यंत महत्त्वाचा बदल करून हे टूल बनवलं गेलं आहे. यात आयताकृती बारऐवजी 4 इंच लांबीचे अगदी गुळगुळीत आणि गोलाकार म्हणजे राऊंड बार वापरलेले असतात. या गुळगुळीत पृष्ठभागामुळे नळीवर पडणाऱ्या दाबाची पद्धतच बदलते. तांब्याची नळी या 2 गोल बारच्या अगदी मध्यभागी ठेवली जाते आणि मग हळूहळू स्टड्स घट्ट केले जातात. आता मनात विचार आला असेल की या दोन्ही डिझाईन्समध्ये नेमका काय फरक आहे. तर फ्लॅट बार प्रकारात व्ही आकाराचा स्लॉट असल्यामुळे ट्यूबला एका जागी मजबूत पकडून ठेवणं सोपं जातं. याउलट राऊंड बारमध्ये कोणतेही स्लॉट्स नसतात. त्याऐवजी 2 गोलाकार आणि गुळगुळीत पृष्ठभाग एकमेकांजवळ येतात आणि ट्यूबच्या मध्यभागावर अगदी एकसमान दाब निर्माण करतात. दोन्ही पद्धती आपापल्या जागी एकदम भारी आहेत, पण त्यांचं काम करण्याचं मेकॅनिझम मात्र अगदी वेगळं आहे. यानंतर येतो आपला चौथा भाग, आधुनिक पिंच ऑफ प्लायर्स. तंत्रज्ञान जसं प्रगत झालं तसे या टूल्समध्येही मोठी क्रांती झाली. हे आधुनिक पिंच ऑफ टूल वरवर पाहिलं तर एखाद्या सामान्य वाईस प्लायरसारखंच दिसतं, पण खरी जादू याच्या पुढच्या भागात म्हणजे जॉमध्ये लपलेली आहे. तिथे स्टेनलेस स्टीलचे मजबूत राऊंड बार कायमस्वरूपी फिक्स केलेले असतात. आता हे टूल एवढं भारी का आहे? कारण जेव्हा कामाची प्रचंड घाई असते तेव्हा हे खूप मोठा दिलासा देतं. नळी दाबायची असेल तर हा प्लायर लावून फक्त एका हाताने प्रेस करायचा. दोन्ही पृष्ठभाग पूर्णपणे एकत्र येतात आणि गॅसचा प्रवाह अक्षरशः एका सेकंदात थांबतो. यातला खरा गेम चेंजर फॅक्टर म्हणजे याची ऑटोमॅटिक लॉकिंग सिस्टम. एकदा प्लायर दाबला की तो तिथेच घट्ट लॉक होतो. यामुळे आपले हात पूर्णपणे मोकळे राहतात आणि वारंवार नट फिरवण्याची किंवा लक्ष ठेवून बसण्याची कसलीही कटकट उरत नाही. एकदम सोयीस्कर. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या म्हणजे 5व्या भागाकडे, फायनल सीलिंग प्रोसेस. आता ही सिस्टम कायमस्वरूपी कशी सील केली जाते त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून घेऊया. पहिली पायरी म्हणजे अर्थातच पिंच ऑफ टूल लावून गॅसचा प्रवाह पूर्णपणे रोखणे आणि टूल लॉक करणे. दुसरी पायरी खूप क्रिटिकल आहे, ट्यूब कापणे. पिंच केलेल्या जागेपासून एका सुरक्षित अंतरावरच ट्यूब कटरने ती कापली जाते. तिसऱ्या पायरीत कापलेलं टोक ब्रेझिंग करून कायमस्वरूपी सील केलं जातं, ज्यामुळे तिथे गळतीची कोणतीही शक्यता उरत नाही. आणि एकदा का हा मजबूत जोड तयार झाला की शेवटची पायरी म्हणजे पिंच ऑफ टूल रिलीज करणं आणि लाईनवरून काढून घेणं. या 4 पायऱ्या यशस्वीपणे पार पडल्या की हर्मेटिक सिस्टीमचं सीलिंग परफेक्ट झालं म्हणून समजा. तर असा आहे या पिंच ऑफ टूलचा रंजक प्रवास. एकीकडे आपल्याकडे अत्यंत साधं, कमी खर्चाचं आणि भरवशाचं असं पारंपरिक विंगनट डिझाईन आहे
आणि दुसरीकडे सेकंदात काम करणारे आणि आपोआप लॉक होणारे आधुनिक प्लायर्स आहेत. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की वेगाने काम चालणाऱ्या आजच्या काळात सर्वाधिक कार्यक्षमता कोणतं टूल देईल, पारंपरिक की आधुनिक? यावर नक्की विचार करा. रेफ्रिजरेशनच्या दुनियेतील अशीच रंजक माहिती पुन्हा कधीतरी घेऊन येऊ. तोपर्यंत ही उत्सुकता अशीच कायम राहू द्या.